इकडे 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 एक गोष्ट सांगतो तुम्हाला आज. सुका पाटील नाव ऐकलंय काय? होय होय, हा ते सुका पाटील नुसतं 35 भाकरी खात नव्हता, 4-4 लिटर दूध पित नव्हता, त्यासोबत 35 किलो कलिंगडी खायचा. किती कलिंगडी? 5 कलिंगडी खायचा 35 किलोची. मग किती झालं? 7 किलोचं एक कलिंगड. होय, तुम्ही म्हणसाल काय चेष्टा करायला लागलाय? चेष्टा नाही बाबा, खरं सांगायला लागलोय. 7 किलोचं एक कलिंगड, 5 कलिंगड खायचा 35 किलोची. हा, हे होता सुका पाटील. आणि ती कलिंगडी होती आर्डोर कंपनीची विजय कलिंगड खायचा 5, ती व्हायची 35 किलो, म्हणजे एक कलिंगड 7 किलोचं. एवढं मोठं, होय एवढं मोठं. आणि कलिंगड कसं नाद खुळा, तुम्ही बघताय कसं दिसतंय, लाल बडक माल कडक. होय, ही होती सुका पाटलाची पहिली पसंत. सुका पाटील हेच कलिंगड खायचा. तुम्हाला पण वाटलं असेल की एवढं मोठं कलिंगड बघून आपल्या बी शेतात असलं कलिंगड लावायला पाहिजे. ते रोपं कुठं मिळणार माहितीये का तुम्हाला? सांगतो थांबा. विकास हायटेक नर्सरी, ह्याच्या आधी नाव ऐकलं असेल. महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची नर्सरी. कलिंगड, खरबूज, टोमॅटो, मिरची, झेंडू, स्ट्रॉबेरी, नाही त्या प्रकारची रोपं या नर्सरीमधनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाते ती. आता तुम्हाला मी सांगणार आहे गोष्ट कलिंगड्याच्या रोपाची. हे बघा, हे आहे कलिंगड्याचं रोप. कशी क्वालिटी, कसा स्टंप, कसे पानं काळोखी, कसा आहे कोकोपीट, आणि मुळ्याची वाढ तर नादखुळा झाली. पांढऱ्या मुळे असं शिकता येतात. शेतकरी बंधूंनो, विकास हायटेक नर्सरी पाठीमागच्या 27 वर्षापासून शेतकऱ्याला दर्जेदार क्वालिटी रोप पुरवण्याचं काम करते. आणि सुका पाटलांनी जी कलिंगड खाल्लेलं तीच कलिंगड लावायचं आणि परत सुका पाटलांना लिहून द्यायचं. त्यासाठी खाली नंबर दिलाय, तेव्हा फोन करा आणि रोप आत्ताच मागवा.